आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा, मग बऱ्याचदा आपल्याला ब्लाउजला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही किंवा त्याच डिझाईन बनवून कंटाळ येतो, कधीतरी सण वगैरे असतो आणि साडी सुद्धा वेगळी असते। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे। नक्कीच या ब्लाउज डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूप सोपं जाईल। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून ह्या डिझाईनमुळे नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। छान असा ब्रॉकेट टाईप ब्लाउज पीस आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा, मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग, कटिंग, स्टिचिंग करायची तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा, नेहमीप्रमाणे आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग केलेली आहे आणि मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचं बॅक पार्ट थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा, हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती टोटल आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर वरच्या साईडला आपण घेतलेला आहे 2.5 इंचाची गळारुंदी आणि 5.5 शोल्डर। तर बघा, मग मी इथं 2.5 इंच गळारुंदीची लगेचच मार्किंग करून घेते आणि या ब्लाऊजसाठी जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंचाचा घेतलेला आहे आणि 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे। इथून घेतलेला आहे आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल आपण 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे। आता आपण सगळ्यात आधी गळ्याची मार्किंग करणार आहोत आणि ती सुद्धा अस्तरच्या बॅक पार्टवर। तर बघा, मग इथे मी 2.5 इंचाची मार्किंग केली आणि इथून स्ट्रेट आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे। तर एक सेंटरला सुद्धा मार्किंग करते, जेणेकरून आपली मार्किंग तिरकी व्हायला नको यासाठी। आणि गळ्याच्या वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी मार्किंग केलेली होती। आता बघा, ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे। स्ट्रेट कटिंग करायची आहे। छान असा फॅन्सी लुकमधला हा बॅकनेक डिझाईन आहे। सो व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हाला बनवणं खूपच सोपं जाईल। आणि बघा, मग सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं। तर बघा, ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवला आणि त्यावर आपल्याला 2 साईडला हे जे काही आपण पार्ट्स अस्तरचे कटिंग करून घेतलेले आहेत तर ते ठेवायचे आहे आणि पिनासुद्धा लावून घ्यायचे आहे, जेणेकरून स्टिचिंग करताना आपलं कमी जास्त व्हायला नको, तिरकंही व्हायला नको यासाठी। ठीक आहे, तर बघा, मग आता इथून साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारायचं आहे कमरेच्या साईडनी फक्त इथपर्यंत आणि वरती गळ्याच्या साईडला टीप मारताना आपल्याला 1/2 इंच एवढं मार्जिन इथे पकडायचं आहे। हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा तुम्ही लक्षात राहू द्या। सेम आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा जो काही आपला बॅक पार्ट आहे ना तर तिथे सुद्धा आपल्याला बघा स्ट्रेट आता 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे आणि ज्या वेळेस आता इथे कमरेच्या साईडनी खाली मारायची वेळ येईल तर तेव्हा आपल्याला 1/2 इंच एवढं मार्जिन सोडायचं आहे। ठीक आहे, आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। हे बघा, इथलं तर केलेलं आहे, इकडचा पार्ट पण करून घेऊयात आणि त्यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा जे काही थोडंफार एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। पिना वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे जे काही दोन्ही पार्ट्स आहेत तर हे सरळ करून घ्यायचे आहेत। तर बघा, इथे एक छोटासा कट मारला जिथे कानाकोपरा आहे, बाकी तर सगळं स्ट्रेट आहे, त्यामुळे तिथे मी काही कट्स मारलेले नाही। आणि बघा, या पद्धतीने हे पार्ट्स आपल्याला व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप। तर बघा, मग आता लक्षात राहू द्या, आपल्याला गळ्याच्या साईडने दाबटीप द्यायला सुरुवात करायची आहे आणि कंटिन्यू कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप द्यायचीच आहे। ठीक आहे, तर बघा, मग इथून स्टार्ट करूयात। आणि महत्त्वाचं म्हणजे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसायला नको, जेणेकरून आपली ब्लाऊज डिझाईनची फिनिशिंग बिघडायला नको। फिनिशिंगसाठीची ही खूपच महत्त्वाची टिप आहे, तर ती तुम्ही आठवणीने फॉलो करायची। बघा, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे म्हणजे जो काही दुसरा पार्ट आहे ना तिथे सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात। ठीक आहे,
आता बघा ही दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने आहे तसं जोडून घ्यायचं आहे. आणि हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे आपल्याला, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं, त्यामुळे हे खूपच इम्पॉर्टंट आहे. बघा इथून सुद्धा सेम त्याच पद्धतीने जोडून घेतलं दोन्ही पार्ट्स. आणि आता हे दोन्ही पार्ट्स जोडून झाल्यानंतर आपल्याला जी काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा तर तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि परफेक्ट मापाचे हे पार्ट्स रेडी करायचे आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. म्हणूनच मग ह्या पद्धतीने आहे तसं जोडल्यानंतर एक्स्ट्राचं कट करून पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी परफेक्ट पार्ट्स असे रेडी करून घ्यायचे. ठीक आहे, आता हे दोन्ही पार्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेले आहेत. आणि आता आपल्याला बघा हे मोजून घ्यायचं आहे. ॲक्च्युली 2.5 5 होतं, पण आपण थोडं लुझिंग सहित इथे स्टिच करणार आहोत. जो काही मधला पार्ट आहे ॲक्च्युली ते तुम्हाला पुढे समजेलच, किती कट करायचं, किती मार्जिन पकडायचं वगैरे ते सगळंच. ठीक आहे, तर मला असं वाटतं आपण 7चं इथे कट करू शकतो. हे बघा म्हणजे मध्ये 5 राहील आणि कडेने 1-1 इंच एक्स्ट्राचं आपल्याला मार्जिनसाठी लागेल. म्हणजे ॲक्च्युली 6 पकडलं तरी चालेल. आणि बघा मी 3-3 इंचाच्या आणि मध्ये 1-1 इंचाचं अशा मार्किंग करून घेतलेले आहे. आता बघा आपल्याला जो काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तर त्याचे इथे पार्ट्स रेडी करून घ्यायचे आहे. ते सुद्धा 3 त्याची म्हणजे उंची पाहिजे नाही आपल्याला. तर बघा मग अजून ब्लाऊज पीस कटिंग करायचं बाकी आहे माझा. तर मग इथून मी 3.5ला बरोबर मोजून घेते आणि आपल्याला ते डबल हवं आहे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे, 3चं रेडी करायचं आहे म्हणजे थोडंसं आपण आता इथे एक्स्ट्राच घेऊयात. आणि बघा मग मी हे डबल फोल्ड करून इथे कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता बघा हे व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे जर का थोडंफार तिरकं असेल तर. आणि आता हे मी ह्या पद्धतीने बघा फोल्ड केलेलं आहे. आणि आपल्याला इथे आता 8-8 इंचाच्या मार्किंग करायच्या. 8-8 इंचाच्या आपल्याला 3 पार्ट इथे कट करून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर बघा मग हे व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे. आणि आता मी इथे कट करते. किंचितचं थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन मी इथे ठेवलेलं आहे. आणि हे दोन्हीसुद्धा सेम कट केले बघा, म्हणजे 8.5-8.5चे म्हटले तरीसुद्धा चालेल. आणि आता उलटं करून बघा इथे अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपण टिप मारून घेऊयात. सेम हे सुद्धा म्हणजे तिन्ही पार्ट्स आता आपल्याला इथे सेम उलटं करून सिंपल अशी टिप टाकून घ्यायची आहे बघा इथे सुद्धा. ठीक आहे, आता ही टिप टाकून झाल्यानंतर आपल्याला हे तिन्ही पण पार्ट्स सरळ करायचे आहेत. हे बघा ते इझिली ते ब्रॉड आहे त्यामुळे सहज हाताने सुद्धा सरळ होत आहे. आणि जे काही जॉईंट आहे तर तो मध्यभागी आतल्या साईडने आपल्याला घ्यायचा आहे. तर बघा मग दुसरं पण करून घेते आणि असं व्यवस्थित प्रेस करून घेतलेलं आहे. आणि तिसरं पण म्हणजे टोटल आपल्याला ह्या डिझाईनसाठी 3 असे पार्ट लागणार आहेत. ठीक आहे, आता हे तिन्ही पण रेडी झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे ना बरोबर मध्यभागी एक मार्किंग करायची आहे. पण त्याआधी ना छोटासा कपडा घेतला अजून ब्लाऊज पीसचा. आणि ना बघा मी ह्या पद्धतीने त्रिकोणीचे ना आपल्याला चौकोन लागणार आहे ॲक्च्युली. तर ते चौकोन इथे मी कट करून घेते बघा. तर टोटल आपल्याला 6 पार्ट लागणार आहे बघा. तर डबल फोल्ड कपड्याचेच करून घेतलेले आहे. आणि मग त्यानंतर बघा ह्या पद्धतीने मी इथे कट करून ते सेपरेट घेते. म्हणजे टोटल 2-2 इंच आडवं उभं घेतलं तरी चालेल, 2.5 घेतलं तरी चालेल किंवा 3-3 जरी घेतलं तरी चालेल. तर तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. आणि ह्या पद्धतीने सिंपल असे त्रिकोणचं आपण जसं लटकन बनवतो ना तसे लटकन आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करत. आता हे मी तुम्हाला एखादं सरळ करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा इथे जे काही थोडंफार एक्स्ट्राचं आहे तर ते आपण कट करून घेऊयात. आणि जे काही आपलं छोटंसं स्क्रूड्रायव्हर आहे ना तर त्याचा यूज करून ह्या पद्धतीने हे त्रिकोण बरोबर आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे. तर बघा दुसरं पण करून दाखवते. आणि ॲक्च्युली ना बाकीचे सगळे आपल्याला सेम ह्याच पद्धतीने करून घ्यायचे आहे. हे बघा हे 2 झालेले आहे तर उरलेले 4ही आपण सेम तसेच इथे करून घेऊयात. तर बघा मग इथे 6च्या 6 लटकन तयार झाले. त्यानंतर हे जे काही पार्ट्स होते त्याच्या सेंटरला मार्किंग करायची आहे. आणि बघा ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकत इथे मध्ये आपण एक टीप टाकून घेऊयात. तर बघा तुम्ही सुई धाग्याने जरी डायरेक्ट पॅक केलं तरीसुद्धा चालेल किंवा मशीनवर टीप मारली तरीसुद्धा चालेल. ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर मी इथे डायरेक्ट मशीननेच टीप मारून घेते कारण नंतर आपण तिच्या मध्यभागी एखादं बटन मनी असं काहीतरी लावणारच आहोत. त्यामुळे मग असं सुद्धा छान दिसेल आणि आपलं सरळ काम पण सोपं होतं आणि ते व्यवस्थित पॅक पण होतं. तर बघा डबल टिप देऊन व्यवस्थित ते मी लॉक करून घेतलेलं आहे बघा ह्या पद्धतीने. सेम आता ह्या पद्धतीने उरलेले जे काही 2 पार्ट्स आहे ना तर ते पण आपण इथे करूयात. त्याचंसुद्धा बघा सेंटरला मार्किंग करायची आहे.
आणि या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं बघा आणि डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, हे बघा तर एकदम प्रॉपर असं रेडी झालेलं आहे. आता शेवटचं सुद्धा करूयात. छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहे बघा, जसं आपण बो बनवतो ना सेम तसंच. आणि इथे सुद्धा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेलच. आता यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला इथे सुई घ्यायची आहे जी आपण हातशिलाईला यूज करतो ना सेम तीच. आणि त्यापासून काय करायचं आहे आता ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. आणि शक्यतो मॅचिंग दोरा होऊन घ्यायचा, म्हणजे जसा ब्लाऊज पीसचा दोरा आहे सेम तसाच. ठीक आहे, तर बघा म्हणून मी दोरा इथे काढून घेते. आणि 4 पदरी आपल्याला इथे ओवून घ्यायचं आहे. म्हणून मग 4 पदरीचं करायचं असेल तर दोन्ही धागे आपण म्हणजे 2 पदरी आधी ओवायला सुरुवात करतो, म्हणजे तो 4 पदरी नक्कीच रेडी होतो. तर बघा मग आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, हे जे काही आपलं त्रिकोणी लटकन आहे ना तर ते आपल्याला सुईमध्ये ह्या पद्धतीने ओवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मी हे गोल्डन इथे मनी घेते. तर साईज मीडियम घेतलेली आहे, खूप छोटी किंवा खूप मोठी असं घेतलेली नाही आहे. तर तुम्ही पण तुमच्यावर डिपेंड आहे, पण जरा मीडियम घेतली तरीसुद्धा चालेल. आणि ह्या पद्धतीने आता मनी ओवून घ्यायची आहे 5, 6, 7, 8 तुम्हाला किती हवे आहे त्यानुसार. तर मी इथे टोटल 7 ओवून घेतलेले आहे बघा. आणि ह्या पद्धतीने ते रेडी झालं. आता मी ह्या बोला ते पॅक करून घेते बघा सुईनीच. तर 1-2 टाके व्यवस्थित टाकून घेतलेले आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे आता पुन्हा आपल्याला हे जे काही मनी आहे ना तर हे इथे ओवून घ्यायचे आहे. म्हणजे बघा आता इथे किती ओवलेले आहे 7, तर सेम 7च ओवायचे आहे, कमी जास्त होऊ देऊ नका. तर मग मी पुन्हा इथे सुईमध्ये आता 7 मणी ओवून घेते. आणि आता ते ओवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा बघा हे त्रिकोणचं लटकन ओवून घ्यायचं आहे. फक्त ते खालच्या साईडने आलं पाहिजे याची काळजी घ्यायची. आता मी एक मणी टाकून घेते बघा याच्यात, म्हणजे ते पॅक राहावं, तिथून निघायला नको. आणि पुन्हा सुई आता उलटी सगळ्या मण्यांमधून इथून ओवून घेते आणि मग ती पॅक करते. म्हणजे मग आपल्याला ते सिंगल करण्याची गरज पडणार नाही. एकाच टाईममध्ये आपल्याला दोन्ही पण ते व्यवस्थित रेडी करता यावं यासाठी. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग्स आहेत आपले. हे दोन्ही पण लटकन छान असे मनी लावून रेडी झालेले आहेत. आता मी इथे गाठ टाकून घेते. ठीक आहे, आणि एक्स्ट्राचा दोरा इथे आता आपण कट करून घेऊयात. तर बघा किती सुंदर ते रेडी झालेलं आहे. आता सेम ह्याच पद्धतीने ते उरलेले दोन्ही पण आपल्याला रेडी करायचे आहे. आणि इथे आपण असं बटन लावून घेऊयात. कुठलंही तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. ठीक आहे, तर हे बघा तुम्ही इथे बघू शकतात की किती सुंदर प्रॉपर फिनिशिंग्स आहेत. आपण हे 3 बो इथे रेडी करून घेतलेले आहे, ते सुद्धा बऱ्यापैकी मोठे आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडलेला असेल की हे कुठे लावायचे आहे, कशी डिझाईन तयार होईल. सो मग पुढे तुम्हाला नक्कीच कळेल. पण बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग्स आहेत. हे बो रेडी झालेले आहे, सेंटरला बटन लावलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर लुक दिसतंय. आणि नक्कीच ह्या बोमुळे सुद्धा आपली ब्लाऊज डिझाईन अजूनच सुंदर दिसेल. सो ते तुम्हाला पुढे कळेलच. तर बघा मग सगळ्यात आधी काय करायचं आहे, आता सेंटरपासून मोजून घ्यायचं आहे 3-3 इंच दोन्ही साईडला. ठीक आहे, म्हणजे 1 इंच आपण लुजिंग ठेवलं. गळा रुंदी कशी असते 2.5 आणि 5 होतं, पण दोन्ही साईडने अर्धा कारण की घातल्यानंतर ते ताणलं जाणार आहे त्यामुळे. ठीक आहे, तर सेंटरपासून बरोबर 3-3 इंचाची मार्किंग केलेली आहे. आणि आधीच्या ज्या काही मार्किंग होत्या 3 इंच, त्यानंतर 1 डिस्टन्स, अशा टोटल आपण ह्या सेम एक साईडला मार्किंग केलेली होती तीच दुसऱ्या साईडला करून घेतलेली आहे. आणि आता इथून आपण ही जी मार्किंग केलेली आहे बरोबर तिथेच हा बो जॉईन करायला सुरुवात करूयात. तर वरूनच डायरेक्ट मी सुरुवात केलेली आहे. हे बघा, तर बरोबर त्या मार्किंगमध्ये बसते, कारण की आपण मोजून 3-3 इंचाचे व्यवस्थित केलं होतं. ब्लाऊजची उंची तर तुमची कमी असेल तर तुम्ही 2.5 इंचाचे करू शकतात. ठीक आहे, किंवा 2-2 इंचसुद्धा. आता तुमची ब्लाऊजची उंची कशी आहे त्यावर ते डिपेंड आहे, किंवा जास्त असेल तर मग तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकतात. तर बघा मग बरोबर जिथे मार्किंग होती ना त्या मार्किंगमध्ये आज आपण हे प्रॉपर फिनिशिंग सहित हे बो लावून घेतलेले आहे. सेम त्याच पद्धतीने बघा आता दुसऱ्या साईडचे सुद्धा लावून घेऊयात. तर बोची मार्किंग आणि ह्या बॅक पार्टची मार्किंग हे दोन्ही मॅच करायचे आहे आपल्याला, म्हणजे बरोबर एकाच लेवलमध्ये आपले हे बो रेडी होतील आणि डिझाईनसुद्धा नक्कीच छान अशी तयार व्हावी यासाठी. हे बघा, ठीक आहे. आणि लक्षात राहू द्या, बो लावताना स्टार्टिंग एंडिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, म्हणजे ते तिथून निघण्याचे चान्सेस राहणार नाही. तर बघा त्यानंतर जे काही थोडेफार धागे दोरे असतील तर ते आपण इथे कट करून घेऊयात. आणि किती प्रॉपर फिनिशिंग्स इथे 3ही बो लावले गेलेले आहेत बघा. आणि आता आपल्याला टाकायचे आहे बॅक साईडला टक्स. तर बघा मी बरोबर सेंटरपासून 4.5 आणि उभं 3चीच मार्किंग करते. आता जास्त मोठ्या टक्सची इथे गरज नाही आहे. ठीक आहे, आणि आता जी मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच आता आपण तिरका टक्स टाकूयात. टक्स टाकताना स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि टक्सला सुद्धा डबल टिप द्यायची आहे.
ठीक आहे. आणि स्टार्टिंगला एंडिंगला डबल टिप देऊन लॉक केल्याने काय होतं की तिथून टक्स ओपन होण्याचे चान्सेस राहत नाही. ठीक आहे. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आता आपण दोन्ही साईडला इथे टक्स टाकून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं लुक आलेला आहे. आणि आता आपल्याला एक सिंपल अशी लेस लावायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात. जर तुम्हाला लावायची नसेल तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही आहे, ते तुमच्यावर डिपेंड आहेत. पण मी इथे सिंपल छोटीशी गोल्डन लेस लावणार आहे. तर मॅचिंग दोरा होऊन घेतलेला आहे. आणि बघा आता इथे गळ्याच्या साईडने वरूनच आता ही जी काही लेस आहे ना, ती ही लावायला मी इथे सुरुवात करणार आहे. आणि वरून तर मी कमरेच्या साईडला सुद्धा लावणार आहे. तर बघा मी थोडासा डिस्टन्स सोडून ही लेस लावते. तर तुम्ही डायरेक्ट एकदम जवळून लावलं तरी चालेल, एवढा डिस्टन्स ठेवला तरीही चालेल, किंवा यापेक्षा जास्त ठेवायचं असेल तरीसुद्धा चालेल. तर ते तुमच्या आणि तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. तर मी इथे थोडंसं डिस्टन्स ठेवूनच लावलेलं आहे. कधी कधी थोडासा डिस्टन्स ठेवून जर का लेस लावली तर लुक छान येतं. आणि बघा आता मी ह्या लेसला डबल टिप देऊन घेते. मी नेहमीच सांगत असते की लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देण्याची सवय लावून घ्यायची, कारण ते गरजेचं असतं तितकं. डबल टिप देण्याचे 2-3 फायदे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली लेस लवकर खराब होत नाही, ती लवकर म्हणजे ओपन होत नाही. त्याचबरोबर लेस दाबून राहते, त्यामुळे फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. आणि बघा मग सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ही लेस लावून घेऊयात. सेम डिस्टन्स मी ठेवलेला आहे. शक्यतो दोन्ही साईडने सेम डिस्टन्स राहील, याची थोडी काळजी घ्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊज डिझाईनची आपली फिनिशिंग बिघडायला नको, कमी जास्त असं थोडंसं वर खाली असं दिसायला नको यासाठी. आणि फायनली बघा इथे सुद्धा आपण ही लेस लावून घेतलेली आहे. आता जी काही एक्स्ट्राची लेस आहे तर ती आपण इथे कटिंग करूयात. आणि ह्या लेसला सुद्धा मी डबल टिप देऊन घेत आहे. आणि डबल टिप देण्याचे मी तुम्हाला फायदेसुद्धा सांगितलेले आहे, त्यामुळे तुमच्यासुद्धा लक्षात आलं असेल. आणि आय होप सो तुम्हीसुद्धा लेसला नेहमीच डबल टिप द्याल. बघा मग फायनली आपला लेस लावून झालेले आहे आणि खूप सुंदर असा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधला न्यू स्टाईलचा. तर थोडंसं जवळून लुक दाखवते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. तर बघा मग इथे सेंटरला बटन लावलेलं आहे, छानसे लटकन बनवलेले आहे, मनी होऊन सिंपल त्रिकोणी आहे, 3 लावलेले आहे, मोठे मोठे लावलेले आहे. आणि खूप छान युनिक वेगळ्या प्रकारची आपण ही न्यू स्टाईलची बॅकनेक डिझाईन इथे रेडी करून घेतलेली आहे. तर मी तुम्हाला ह्या संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून असं तुम्हाला सहज स्टिच करता यावं. सो नक्कीच स्टिच करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक येईल. ठीक आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुम्हाला आज संपूर्ण कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स एक सांगितलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला हे असं सहज स्टिच करता येईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. जेणेकरून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर नवीन टाकलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल, तुम्हाला तो खूप शोधावा सुद्धा लागणार नाही. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.